नमस्कार मित्रांनो, मला जिम मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो आणि माझे पार्टिसिपंट माझे स्टुडंट्स पण मला हा प्रश्न विचारतात की व्यायाम आणि योगातली आसनं ह्यामध्ये फरक काय. कारण का मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, मी योगाभ्यासक तर आहेच, पण मी जिमला पण जातो माझ्या फिटनेससाठी आणि मला आवडतं व्यायाम करायला, पण मला आवडतं वजन उचलायला पण मला आवडतात. त्यामुळे मी व्यायाम पण करतो आणि मी माझा योगाभ्यास पण करतो. त्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. म्हणजे व्यायामशाळेत जो तुम्ही व्यायाम करता तो त्यामध्ये पहिला फरक म्हणजे की त्यात रिपिटेशन्स असतात. तुम्ही डंबेल्स उचलता, 10 रिपिटेशन करता, बेंच प्रेस करता, त्याच्यात 10-15 रिपिटेशन्स करता, तर त्यात रिपिटेशन्स असतात. आणि आसनामध्ये तुम्ही आसनामध्ये स्टेप बाय स्टेप जाता आणि आसनाची जी अंतिम स्थिती आहे ती तुम्ही होल्ड करता, श्वासाबरोबर होल्ड करता. 10 आकडे, 15 आकडे किंवा 10 श्वास ही तुम्ही त्या स्थितीमध्ये स्थिर राहता. तर त्याने काय फरक पडतो, तुम्ही त्या फॉर एक्झाम्पल अर्धकटी चक्रासन किंवा वक्रासन हे आसन घेऊया. वक्रासनामध्ये तुम्ही तुमच्या पोटाला पीळ देता आणि त्या स्थितीमध्ये 10 आकडे थांबता. तर ह्या स्थितीमध्ये तुमच्या पोटाला पीळ दिलेल्या स्थितीमध्ये तुमचं पोटातील अवयव तुमच्या पोटातील स्नायूंबरोबर पिळले जातात आणि तुमचे जे ग्लँड्स आहेत, जसं पॅनक्रिया आहे, लिव्हर आहे, हे जे ज्यूस सिक्रेट करतात, जे पाचक रस सिक्रेट करतात, पॅनक्रिया जसं इन्शुलिन सिक्रेट करतात, त्याला स्टिम्युलेशन देण्याचं काम ही आसनं करतात. आता मी असं म्हणणार नाही की व्यायामाचे बिलकुल फायदे नाहीत आणि आसनांचे फायदे नाही, तर आसनांचे फायदे हे वेगळे आहेत. व्यायामाचे म्हणजे जे व्यायामशाळेतल्या व्यायामाचे फायदे हे वेगळे आहेत. आसनांमध्ये तुम्हाला तुमच्या इंटरनल ऑर्गन्सला आणि इंटरनल ग्लँड्सला स्टिम्युलेशन छान प्रकारे मिळतं आणि व्यायामामध्ये तुमचे मसल्स बिल्ड होत असतात. आता मसल्स बिल्ड करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर मसल्स तुमचे नाजूक असतील, फॉर एक्झाम्पल तुमचे कोअर मसल्स नाजूक असतील, तर तुम्हाला पाठीची, पोटाची दुखणी व्हायची शक्यता असते आणि तुमचा बॉडीचा बॅलन्स आणि तुमच्या बॉडीचं पोश्चर हे कोअर मसल्सवर अवलंबून असतं. ते तुम्ही व्यायामशाळेत किंवा पोटाचे व्यायाम केल्यावर तुम्हाला ते कोअर मसल स्ट्रेंथनिंग करण्याला मदत होते. तर तसंच त्याचप्रमाणे आसनांमुळे तुमचे इंटरनल ग्लँड जे असतात, जसं थायरॉइड ग्लँड आहे, पॅनक्रिया आहे, हे जे ग्लँड्स असतात हे स्टिम्युलेट होण्यासाठी आणि जे हार्मोनल इम्बॅलन्सचे इश्यूज आहेत त्यामध्ये आसनंही तुम्हाला बेनिफिट देतात. तसंच तुमच्या शरीरातल्या व्याधी निवारणासाठी आसनांचा खूप फायदा होतो. आणि व्यायाम आणि व्यायामशाळा ही तुमचे मसल बिल्टअप करते. मसल बिल्टअप ही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तुमच्या अवयवांना, तुमच्या ऑर्गन्सना, तुमच्या ग्लँड्सनाही स्टिम्युलेशन देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. योगाभ्यास, योगातल्या आसनांचा बेनिफिट तुम्हाला ॲक्च्युअल कधी मिळतो की जेव्हा तुम्ही 40 नंतर जाता आणि तुमच्या शरीरात व्याधी तयार होतात. जर तुम्ही आसनांचा अभ्यास करणारे असाल तर त्या व्याधी कमी प्रमाणात होतील किंवा होणारही नाही. आणि त्याचबरोबर व्यायामशाळेचाही फायदा म्हणजे मसल बिल्डअपचाही फायदा तुम्हाला 40-45 नंतर जास्त चांगला होतो. तेव्हा त्यावेळेस तुमचे स्नायू हे कमकुवत होत असतात. त्यावेळेस तुम्ही व्यायामशाळेत मसल बिल्डअपवर भर दिला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. असा आहे व्यायाम आणि आसनांमधला फरक. असेच योगा रिलेटेड टेक्निकल व्हिडिओ, सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऐकण्यासाठी अनुभूती योगाला फॉलो करा. धन्यवाद.